गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 13 डिसेंबर 2025, शनिवार आहे. सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक प्रचंड आहेत. मी आहे उदय कुर्तकोटी, हर्णे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतो आहे. बीचवर आलेलो आहे. हा नवानगरचा बीच आहे आणि पलीकडे ज्या बोटी वगैरे उभ्या दिसत आहेत त्याच्या पलीकडे फतेगड आहे आणि तो बंदर आहे. नाही, जेट्टी दिसते ती. बोटी ज्या उभ्या आहेत तिथं जेट्टी दिसते. आज या व्हिडिओमध्ये मी एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ही खास गोष्ट एका अभ्यासक्रमाचा भाग आहे. शेअर मार्केटमधल्याच काही गोष्टी या लोकांना माहिती नसतात. त्या माहिती नसलेल्या पण माहीत करून घेतलं तर फायदा होतो अशा एका गोष्टीविषयी आपण बोलणार आहोत, की जे मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हिंट दिलेली होती. आणि त्याच्यानंतर मी शेवटी एक अनाउन्समेंट करणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, तर वार्षिक न्यूनतम भावाला आपण शेअर्स घ्यायचे आहेत. हे का घ्यायचे, तर आपण नेहमी फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स विकत घ्यायला सांगतो. ते कसे घ्यायचे आहेत हे आपण वेळोवेळी सांगितलेले आहेत. अर्थात सगळ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या असतीलच असं नाही. काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, काही अजून राहिलेल्याही आहेत. तर रोजचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल जानेवारीपासूनचे, तर तुम्हाला काही गोष्टी कळून गेलेल्या असतील. तर न्यूनतमला आपण चांगले शेअर निवडत आहे आणि वार्षिक न्यूनतमच्या भावाला म्हणजे वार्षिक लो जो आहे त्याच्या भावाला आपण हे शेअर विकत घेतो आहे. त्याच्यामुळे तो अजून पडण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी होते. आणि जरी पडला तरी तो मार्केट कंडिशनमध्ये पडतो. म्हणजे आत्ता जशी मार्केट कंडिशन आहे, स्मॉल कॅपमध्ये सगळेच शेअर खाली पडत आहेत. चांगले चांगले तर पडतातच आहेत, वाईट तर खूपच पडले, पण चांगले चांगले शेअर्ससुद्धा 60-80% पडलेले आहेत. तर वार्षिक न्यूनतम भावाला जर का कोणी शेअर घेतलेला असेल तर तो 20%च्या खाली गेलेला नाही आहे. चांगला फंडामेंटल शेअर म्हणतोय मी. घेतलेल्या भावाच्या 20%पेक्षा खाली गेलेला नाही. तर त्याच्यामुळे जो तोटा आहे तो लिमिटेड राहिला आणि स्टॉप लॉस हा साधारणतः 20-25%च्या आसपासच लावला जातो. जेव्हा आपण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स घेतो तेव्हा स्टॉप लॉस लावा किंवा लावू नका, त्यांनी काही फरक पडत नाही. कारण आपण शेअरवर कायम लक्षच ठेवत असतो. दर तिमाहीचे सगळे आकडे बघायचेच असतात, त्या शेअर्सच्या न्यूज बघायच्या असतात. तर हे आपलं काम चालूच असतं. तर त्याच्यामुळे 20% पडला तरी फार मोठं नुकसान होत नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये हेजिंग करणे, त्याच्यानंतर डायव्हर्सिफाय करणे आणि मल्टी ॲसेट करणे, तर ह्या प्रकारांमुळे आपला लॉस हा कमीत कमी होतो. माझा यावेळेस प्रॉफिटमधला लॉस हा 3.3% हा मॅक्स झालेला होता. म्हणजे प्रॉफिट हा साधारण 7-7.5-8% माझा प्रॉफिट झाला होता, की जो मी ऑलरेडी काढून घेतलेला होता. मी ह्या फायनान्शियल बाबतीत बोलतोय. आणि त्यातला 3.3% लॉस झाला आणि तो कालपर्यंत भरूनही निघाला. कालपर्यंत माझा लॉस 0.3% पर्यंत आला होता. म्हणजे 3% माझे भरूनही निघाले. अजूनही माझे काही शेअर पडलेले आहेत. एका शेअरविषयी मला तर चिंताच नाही आहे, कारण तो 5 वर्ष होल्ड करायचा आहे, त्याच्यानंतरच तो वर जाण्याची शक्यता आहे.
पण तो मी होल्ड करतो आहे आणि हळूहळू टुकूटुकू त्याची क्वांटिटी वाढवतो आहे. तर आपल्याला भीती राहत नाही हा त्याच्यामधला महत्त्वाचा एक फॅक्टर आहे की वार्षिक लोच्या भावात घेतल्यानंतर शेअर पडला तरी तो फार पडू शकत नाही. जनरली वार्षिक लोच्या खाली जातच नाही, पण मार्केटची कंडिशन जशी यावेळेस आलेली आहे तशी कंडिशन आली तरीसुद्धा साधारणतः 5, 10, 15, 20%, 20%च्या वरती शेअर पडत नाही. त्याच्यामुळे काळजीचं कारणच राहत नाही, भीतीचं कारण राहत नाही. की आपल्याला माहिती आहे की बाबा कितीही जरी शेअर पडला तरी तो 20%च्या खाली काही पडत नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला जी मानसिक भीती वाटत असते की भीतीमुळे आपले निर्णय चुकतात आणि माणूस नको त्यावेळेस विकून टाकतो आणि विकला की शेअर दुसऱ्या दिवशीपासून वर जातो. तुम्हाला मार्चमध्ये मी माझी झालेली गंमतही सांगितली असेल की मार्चमध्ये मार्केट पडत होतं आणि म्हणलं आपल्याला जो प्रॉफिट झालेला आहे त्याच्या अगेन्स्ट लॉस बुक करावा. म्हणजे जे शेअर्स लॉसमध्ये गेलेले आहेत तर ते मी धपाधपा विकले आणि म्हणलं दुसऱ्या दिवशी घेऊ. दुसऱ्या दिवशीपासनं ते शेअर दिशेने इतके वर गेले की प्रत्येक शेअरमध्ये हा 100 रुपयाचे फरक पडलेले होते. एवढे वर गेले खडाक दिशेने. जसं कालच्या मार्केटमध्ये तुम्ही पाहिले असतील की तुमचे शेअर फास्ट वर गेलेले आहेत. तर तसं जसं घडलं तसंच त्यावेळेस घडलं की इतक्या फास्ट गेले की मला विकत घेण्याची संधीच त्या शेअर्समध्ये मिळाली नाही. ठीक आहे, त्यांनी काही फार बिघडता याच्यातला भाग नाही, पण माझा प्रॉफिट गेला ना. जो प्रॉफिट हातचा होता तो सगळा माझा वाईपआउट झाला. कारण मी अख्खाच्या अख्खा प्रॉफिट हा लॉसमधल्या शेअर्समधनं अख्खाच्या अख्खा प्रॉफिट धुवून काढलेला होता आणि त्याच्यानंतर हातात घेण्यासाठी शेअर्सच राहिले नाही. मग दुसरे नवीन शेअर घेणे हा प्रकार चालू केला. त्याच्यात तो लॉस भरून काढण्याकरता मी तुम्हाला हे पण दिलेलं होतं, माझे पोझिशनल ट्रेडचे स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला दाखवलेले होते. तर ते स्क्रीनशॉट पोझिशनल ट्रेडसाठी काही वेगळे शेअर म्हणजे जे मिड कॅप आहेत आणि लार्ज कॅप आहेत असे काही शेअर्स मी घेतले होते आणि त्याच्यामधनं मला प्रॉफिट परत झाला. पण तो यावर्षी झाला. आता मागच्या वर्षीचं नुकसान यावर्षी भरून निघालं. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला वार्षिक न्यूनतम भावाच्या आसपासच शेअर्स विकत घ्यायचे असतात. हे अजून डिटेल मी कधी सांगणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात अनाऊन्समेंटमध्ये कळेल. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, माझे शेअर्स घसरलेत, मी काय करू? स्मॉल कॅपचे शेअर्स घसरलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं माझ्या सांगण्यावरून. तर मी कायम सांगतो की माझ्या सांगण्यावरून शेअर्स खरेदी विक्री करू नका. हे मी कायम सांगत आलेलो आहे. माझं सांगणं चुकू शकतं, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या आणि खरेदी विक्री करा. तर त्याच्यामुळे तुमचा शेअर वाढला तर फायदा तुमचा आहे, तुमचा शेअर घसरला तर तोटा तुमचा आहे. त्याच्यामुळे माझ्या सांगण्यावरून शेअर्सची खरेदी विक्री करायची नाही. आणि हा सेबीचा नियमच सांगतो की तुम्ही कोणताही शेअर खरेदी करायला सांगू शकत नाही किंवा विक्री करायला सांगू शकत नाही. तर या दृष्टिकोनातनं मी स्पष्ट सांगत असतो की माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री करू नका. तर हा पहिला भाग झाला. दुसरा भाग म्हणजे जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सची जर खरेदी विक्री केलेली असेल तर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुमचं फार मोठं नुकसान होऊच शकत नाही. 10-20% जातं की ज्यांचं 20%पर्यंतच कमी झालेलं आहे. म्हणजे जास्ती कमी झालेलंच नाही आहे, 20%पर्यंतच शेअर्स पडलेले आहेत.
फार मोठ्या प्रमाणावर पडलेलेच नाही आहे. तर हे 20% त्यांचे काल त्याच्यामध्ये 5-10% अजून भरूनही निघालेले असतील. मला खात्री आहे कालच्या दिवसातच त्यांचे 5-10% भरून निघालेले असतील. त्याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नसतं जर तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स निवडलेले असतील तर त्या शेअर्समधले अनलेस अदरवाईज काही वाईट फॅक्टर्स जर का तयार झाले, बॅड फॅक्टर्स निर्माण झाले, कंपनीमध्येच काही प्रॉब्लेम्स आले, तरच फक्त तो शेअर पडण्याला कारण आहे. मार्केट पडलं म्हणून तो शेअर पडला तर घाबरायचं कारणच नसतं. त्याच्यामुळे डिप्रेशन यायचं तसंही कारण नाही, कारण मार्केट सगळंच पडलं आहे. तुमच्या एकट्याचेच फक्त शेअर्स हे खाली गेलेले नाहीत, सगळ्यांचेच स्मॉल कॅप मिड कॅपचे शेअर्स खाली गेलेले आहेत. आपण तर मिड कॅप सजेस्ट म्हणजे कुठलेच शेअर मी सजेस्ट करत नाही, पण मिड कॅपबद्दल आपण कधीच बोलत नाही. आपण फक्त स्मॉल कॅपबद्दल बोलतो, कारण स्मॉल कॅपमध्येच तुम्हाला मल्टीबॅगर मिळण्याची शक्यता असते. तुमचं भांडवल जर का 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही 10 शेअर्स सिलेक्ट केले तर त्याच्यापैकी एखादा शेअर मल्टीबॅगर होण्याची शक्यता मोठी असते. आणि ती किती मोठी असते तर तो 100 पटही जाऊ शकतो. म्हणजे डायरेक्ट 1 लाखाचा शेअर हा 1 कोटीवर जाऊ शकतो. 4-5 शेअर हे तुमचे साधारणतः 3-4-5 पट होतात. सरासरीने 4 पट धरा, म्हणजे त्याचे 15 लाख तयार झाले. आणि काही शेअर्स हे 1-2% काय ते 10-20% वाढतात, 30% वाढतात, 40% वाढतात. पण काही शेअर तसेही स्वतःहून 10-20% पडतात, 30%, 25% पडतात. तर हे साधारण आपण धरू की हे इक्वल आहे. म्हणजे तुमचा नाही म्हणलं तरी प्रॉफिट हा सगळा मिळून तुमच्या 10 लाखाचे हे तुमचे 1.25 लाख रुपये झालेले असतात, तयार झालेले असतात. आय एम सॉरी, 1.25 कोटी रुपये तयार झालेले असतात. आणि 1.25 कोटी ही अमाऊंट नक्कीच चांगली आहे. तुमचं भांडवल जर 10 लाख असेल तर तुम्ही 10 शेअर्स घेतले, तुम्ही शेअर्सची संख्या आणखीन वाढवली तर तुमची पॉसिबिलिटी अजून वाढते. म्हणजे तुम्ही 15-20 शेअर्स जर का तुम्ही घेऊ शकलात 1-1 लाखाचे, म्हणजे 15-20 लाख तुमचं कॅपिटल असेल आणि तुम्ही 15-20 लाख शेअर्स घेऊ शकलात, 15-20 लाखाचे चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग 15-20 शेअर्स, तर तुमचा प्रॉफिट हा अतिप्रचंड होऊ शकतो जर तुमच्यात पेशन्स असतील तर. कारण कुठलाही शेअर आज घेतला आणि उद्या वाढणारे असं होत नाही. वार्षिक न्यूनतमला घेतल्यानंतर तुमच्याकडे पेशन्स प्रचंड लागतो. कारण तो न्यूनतमला का आला तर लोकांना तो पसंत नाही म्हणून तो आलेला आहे, मार्केटमुळे आलेला आहे. शेअरमध्ये खराबी नाही, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो आणि पेशन्स ठेवूनच तुम्हाला 3-4 वर्षात 5 वर्षात याचे चांगले रिटर्न्स दिसायला लागतात. तर हे तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला ह्याच्यातली गोम लक्षात येईल आणि पैसे कसे कमवायचे हे लक्षात येईल. तर पैसे कमवण्याकरताच मी एक छोटा कोर्स चालू करतो आहे शेअर मार्केटमधलाच, आणि तो कोर्स जानेवारीपासून चालू होतो आहे. डेट मी अनाऊन्स करीन लवकर. आणि हा पेड कोर्स असणार आहे. तर त्याची फी किती असेल, काय असेल, हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि याच्या बाबतीत सगळ्या पॉसिबिलिटीज वर खाली होणे चाललेले आहे, तर त्या दृष्टिकोनातनं. आणि मी तुम्हाला एक नक्की त्याच्यामधनं सांगू शकेन की त्याच्यामधनं तुम्हाला अशी माहिती मिळेल की जी बाजारात तुम्हाला सहजासहजी सापडत नाही. मला 40 वर्षाचा शेअर मार्केटमधला अनुभव आहे आणि ह्या अनुभवाच्या जीवावर मी जे काही नोट्स काढलेले आहेत, हे नोट्स मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. प्रत्येक नोटवर मी सविस्तर भाष्य करणार आहे. सविस्तर भाष्य असणार आहे माझं प्रत्येक पॉईंटवर. म्हणजे आत्ता जसं तुम्हाला एक पॉईंट कव्हर करून सांगितला मी, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी फॅक्टर्स अजून सांगायच्या आहेत मला, पण काही फॅक्टर्स तर त्याच्याबदले तुम्हाला तुमच्यासमोर डिस्क्लोज केले आज आत्ता मी.
तर या दृष्टिकोनातनं तुम्हाला अंदाज येईल की बाबा आपल्या कोर्समध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये मी बेसिक शिकवणार नाही, कुठलंच शेअर मार्केटचं बेसिक शिकवणार नाही. फंडामेंटल शेअर मार्केटचं वरती बेस्ड आपलं असेल. चार्ट्स टोटल स्ट्रक्चर मी शिकवणार नाही, पण चार्ट्सवरती तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. पण चार्टचे प्रकार वगैरे आपण ह्याच्यामध्ये कवर करणार नाही, ते तुमचे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामुळे हा जो आपला कोर्स असणार आहे, हा कोर्स ज्यांना बेसिक नॉलेज आहे शेअर मार्केटचं, जे शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करतात, अशांसाठी वरदान ठरू शकेल अशी मला त्याच्यामध्ये आशा आहे. तर मी लवकरात लवकर याच्या बाबतीत पुढची अनाऊन्समेंट करीन. तर या अनाऊन्समेंटवरती लक्ष ठेवा आणि तुमचा फायदा जरूर करून घ्या. माझ्या अनुभवाचा पूर्ण फायदा मी तुम्हाला पोहोचवणार आहे. चला मित्रांनो, धन्यवाद, बाय, गुड डे. आणि अजून एक आहे, उद्या मी जागतिक जे खेळ चाललेले आहेत युद्धाचे, राजकारणाचे, त्याविषयी थोडंसं भाष्य करणार आहे, हे उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे, सी यू.